नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. सरस्वती सेकंडरी स्कूलच्या छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या राजगड किल्ल्याच्या भव्य प्रतिकृतीला राष्ट्रीय पातळीवरती किल्ला प्रतिकृती स्पर्धेमध्ये द्वितीय पुरस्कार मिळालेला आहे. भारतीय पुरातन शास्त्र संस्थेच्या पुणे विभाग, एसाजी कंकक प्रतिष्ठान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या राष्ट्रीय पातळीवरती दुर्ग प्रतिकृती स्पर्धेमध्ये सरस्वती शाळेचे छात्रसैनिक उत्साहाने सहभागी झाले होते. राजी यांचा गड, गडांचा राजा असे संबोधल्या जाणाऱ्या राजगड किल्ल्याची 240 चौरस आकारमान असलेली भव्य हुबेहूब प्रतिकृती विद्यार्थ्यांनी 15 दिवस मेहनत करून साकारली होती. सरस्वती छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांनी राजगड किल्ल्याचा प्राचीन इतिहास, किल्ल्याची भौगोलिक रचना, त्यावरील तिन्ही माची, बालेकिल्ला, विविध वाटा, पोलादी तटबंदी, मंदिरे, समाधी, जलाशय या प्रतिकृतींच्या माध्यमातून मांडल्या होत्या. स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगडावरून महाराजांनी केलेल्या स्वराज्याचा केलेला विस्तार आणि शिवाजी महाराजांचं प्रकरण, आग्र्याहून सुटून आल्यावरती राजगड झालेली, जिजामातांशी झालेली भेट, हे सर्व चित्र आणि शब्दरूपाने विद्यार्थ्यांनी येथे चित्रित केले होते. विद्यार्थ्यांना छात्रसेनेचे शिक्षक अद्वैत जोशी, तुलसीदास खवळे, मुख्याध्यापक भरत खोटारा यांनी मार्गदर्शन केले होते. संस्थेचे कार्यकारी विश्वस्त सुरेंद्र दिघे यांनी प्रतिकृती बांधणीमध्ये व्यक्तिगत लक्ष देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. पुरस्कार मिळाल्यावरती विद्यार्थ्यांचं कौतुक देखील या संस्थेच्या वतीने करण्यात आले. किल्ले राजगडाची ही कलाकृती साकारणारे विद्यार्थी मावळे यांनी अत्यंत उत्तम अशी कला या ठिकाणी सादर केलेली आहे. गटप्रमुख अनुज जाधव, नैतिक मांजरेकर, साईश खापरे, ऋषिकेश पिंपळकर, आयुष झाडगे, वीरेन खानविलकर, गाथा मेटकरी, आर्या परब, कुशल खाडे, जय दिघे, मानव बैलकर, कार्तिक मंडली, गार्गी गोखले, निहारिका फडके, चिराग परब, स्पंदन प्रदीप खिडबिडे इत्यादी मुलांनी विशेष मेहनत घेतली आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. संघशताब्दी पूर्तीनिमित्त विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्थेने आयोजित सप्तशक्ती संगम हा कार्यक्रम आयोजित केला होता. ठाणे शहर आणि जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटची प्राथमिक शाळा ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम संपन्न झाला. नवयुग का नवविचार या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी दीपप्रज्वलन केलं. सौ गंधाली जोशी यांनी वंदन म्हणून कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून अंजली ढोबाळे, वक्त्या अपर्णा कुलकर्णी, तसेच वक्त्या वैद्या सौ स्वाती कर्वे, शाळेतील शिक्षिका श्रीमती अरुणा पाटील या सर्वांचा परिचय सौ ममता वाकडीकर यांनी केला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अमृता फडके यांनी सप्तशक्ती संगम या नावाची उकल केली. तसेच विद्याभारतीच्या कार्याचा परिचय करून दिला. कुटुंब प्रबोधन आणि पर्यावरण याविषयी सौ अपर्णाताई कुलकर्णी यांनी माता पालकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आभासी जगापासून विरक्त होऊन प्रत्यक्ष संवादाने एकत्र कुटुंब बांधून ठेवण्याचा अत्यंत गहन विचार पालकांसमोर मांडलाय. तसेच पर्यावरणपूरक जीवनासाठी प्रोत्साहित केले. तसेच त्यांच्या विषय मांडणीतील खेळ, चर्चा, प्रश्नोत्तरे यांची छान सांगड घातली.
भारतमाता सुधामूर्ती, द्रौपदी मुर्मू, सिंधुताई सपकाळ, जिजामाता, झाशीची राणी या आपल्या प्रेरणास्थान असलेल्या महिलांची वेशभूषा शाळेतल्या मुलांनी साकारली, तसेच त्यांचे विचारही थोडक्यात डोळ्यासमोर मांडले. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025 या प्रतिष्ठित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये मुंबई विद्यापीठाच्या बॅडमिंटन संघाने उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदक पटकावले आहेत. या यशस्वी संघामध्ये आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालयाचे विद्यार्थी अभ्युदय चौधरी आणि झाकू ओ सेई यांनी प्रभावी भूमिका बजावली आहे. मुंबई विद्यापीठाच्या संघाने दमदार प्रदर्शन करत मणिपूर विद्यापीठ, MG विद्यापीठ केरळ आणि SRM विद्यापीठ आंध्र प्रदेश या संघावरती विजय मिळवत अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. संघाचे मुंबई विद्यापीठाचे मॅनेजर व कोच प्राचार्य सुशांत दिवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बॅडमिंटन संघाने उत्कृष्ट रणनीती आणि समन्वय दाखवत सर्वांचेच लक्ष वेधले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे, संस्थेचे सचिव प्राचार्य डॉक्टर प्रदीप ढवळ, महाविद्यालयाच्या प्राचार्य हर्षला लिकिते तसेच सर्व शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी खेळाडूंचे मनपूर्वक अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. शिवसेनेचे नौपाडा विभाग प्रमुख व नौपाडा रक्षक प्रमुख किरण विष्णू नागती यांचा वाढदिवस काल साजरा करण्यात आला. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेने तसेच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे, ठाणे लोकसभेचे खासदार व जिल्हा प्रमुख नरेश मस्के यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली नौपाडा विभागामध्ये विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. वाढदिवसानिमित्त आठवडाभरापासूनच विविध समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. टेंभीनाका आनंद आश्रम येथे जाऊन धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. आशीर्वाद घेतल्यानंतर नौपाडा येथील शहरी बेघर निवारा केंद्र येथे आपल्या ज्येष्ठ नागरिकांसोबत जन्मदिवस साजरा केला गेला. हा क्षण मनाला समाधान देणारा होता. यावेळी ज्येष्ठ नागरिकांना खाऊ आणि भेटवस्तूचं वाटपही करण्यात आलं. नौपाडा प्रभागामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून दिवसभर क्रीडा स्पर्धा, आरोग्य शिबिर व इतरही विविध समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आले. प्रभागातील विविध स्थळांमध्ये जाऊन स्वामी समर्थ संस्था साधना केंद्राच्या सेवेकऱ्यांनी वाढदिवसानिमित्त विशेष सेवा केली. तसेच सायंकाळी स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र, जिजामाता उद्यान, भास्कर कॉलनी परिसर, नौपाडा, ठाणे पश्चिम येथे प्रभाग क्रमांक 21 मधील 65 वय वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व रुग्णांसाठी मोफत प्रवास सेवा तसेच दीपावली दरम्यान घेण्यात आलेल्या किल्ले बांधणी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. किरण नागती यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे, माजी महापौर अशोक वैती, शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक पवन कदम, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, माजी नगरसेवक दिलीप बारटक्के, भास्कर पाटील, युवा नेते आशुतोष मस्के, शिवसेना शहर विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे, लोकसभा सचिव बाळा गवस, समाजसेविका सीमा प्रीतम राजपूत, समाजसेवक प्रीतम राजपूत, विभाग प्रमुख कमलेश चव्हाण, ज्ञानसाधना कॉलेजचे प्रमुख कमलेश प्रधान, जगदीश थोरात, दीपक म्हस्के, राजेश तावडे, अमित जयस्वाल, निखिल बुडजुडे, युवा नेते आदित्य नागती, अथर्व नागती व शिवसेनेचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक तसेच सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, सर्व समाजसेवी संस्थांचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग कला केंद्राचे सर्व विद्यार्थी, पालक व इतर स्नेही, नौपाडा व ठाणे शहरातील बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेनेचे नौपाडा विभाग प्रमुख किरण नागती यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी प्रभागातील असंख्य नागरिक व ज्येष्ठ नागरिकांनी नौपाड्याचे श्रावण बाळ किरण नागती यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभ आशीर्वाद देखील दिले. आणि त्यातच आपण इथे पाहतो श्री प्रीतमजी राजपूत आणि त्याचप्रमाणे सौ सीमाताई आणि खरतर प्रीतमजी आणि ती प्रतिमा जी आहे आपल्या ठाणे महानगरपालिकेची या केक वरती कोरलेली आपण पाहतो. एक प्रभावी जनसेवक आणि भावी नव्हे तर फिक्स नगरसेवक किरणजी नागती. बार दिल ये आए, बार बार दिल ये आए, आज हे सुद्धा म्हणजे नसलेला वाढीच्या शुभेच्छा उपस्थित
साहेबांच्या अत्यंत जवळचे विश्वसनीय असं व्यक्तिमत्व आम्ही मानतो ते आदरणीय अशोकजी बेटी साहेबांचं आपण पाहतो की आगमन झालेलं आहे आणि ज्या वास्तूमध्ये आपण पाहतो असंख्य आपण पाहतो की सन्मान होत असताना अथर्वचे किरणजी विष्णूजी नागटे यांचा कळतीच्या पृथ्यार्थ वाढलेल्या पृथ्यार्थ आणि अत्यंत आनंदाचा उत्साहाचा क्षण एक मंगलमय क्षण निश्चित आपण ते बनवू शकतो. आणि त्याचा तरुण जो व्यक्तिमत्व आणि सन्मान यांच्या किल्ले दर्शन स्पर्धेचं बक्षीस वितरण समारंभ जे पार अर्थातच प्रभाग क्रमांक 21 हा स्टेशनला लगत असल्यामुळे आपण नेहमी बघत असतो की वारंवार स्थानिक नागरिकांच्या विशेष करून ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी असतात की आम्ही उतरल्यानंतर इमारतीमधून आम्हाला जर कुठेतरी समजा आता ज्युपिटर स्कॅन सेंटरला जायचंय, सारस्वत बँकेत जायचंय, कुठेतरी डॉक्टरांकडे जायचंय, प्रभागातल्या ठिकाणी जाण्यासाठी सुद्धा कधी कधी असं होतं, बऱ्याचदा म्हणजे 90% वेळा रिक्षा चालक हे ते भाडं नाकारत असतात. होतं असं, शारीरिक व्याधी त्यांना असते, मानसिक त्रास असतो आणि ह्या वयोगटामध्ये त्यांना जास्त वेळ रिक्षासाठी किंवा कुठल्या वाहनासाठी तात्काळ उभं राहणं हे खूप कठीण असतं. हे आपण नेहमी अनुभवतो. पण ह्याच्यावर एक काहीतरी उपाय, इनिशिएटिव्ह हा शिवसेनेच्या माध्यमातून घ्यावा याचा प्रयत्न आम्ही केला आणि एक विभाग प्रमुख म्हणून मी असेन, पण महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानं, त्यानंतर ठाण्याचे खासदार व लोकप्रिय आपले शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख नरेशजी मस्के साहेब असतील यांच्या मार्गदर्शनानं आणि अर्थातच शहर प्रमुख हेमंत पवार साहेब असतील, आमचे लाडके भास्कर पाटील साहेब असतील, अण्णा असतील, ज्यांनी या प्रभागाचा संपूर्ण इतकी वर्ष खूप चांगला अभ्यास आणि सेवा दिल्या होत्या. तर आम्ही सगळ्यांनी बसून हे ठरवलं आणि आज आपण ती योजना सुरू करतोय, ती सेवा सुरू करतोय की आपण इथे एक 10 ते 12 वाहनं अशी अवेलेबल उपलब्ध केलेली आहेत की त्यांनी कॉल केल्यानंतर जेव्हा कोणी ज्येष्ठ नागरिक 65च्या वरील ज्यांची कधी कधी तब्येत ठीक नसते, त्याच्यानंतर दिव्यांग असतील, त्याच्यानंतर इतर कुठल्या तरी विषयामध्ये दिव्यांग असतील, म्हणजे मेंटली हँडिकॅपच नाही म्हणत मी, तर अशा रुग्णांसाठी असेल यांच्यासाठी आपण ही सेवा सुरू करतोय. त्यांनी फक्त हेल्पलाईनला कॉल करायचा की बाबा मला अशा अशा ठिकाणी जायचंय, मला इथे रिक्षाची कुठेतरी कमतरता आहे, ते वाहन त्यांच्या इमारतीच्या खाली जाईल, त्यांना तिथे सोडेल आणि त्यांना घरपर्यंत येऊन पोहोचवेल. ही सेवा 24 तास चालणार आहे. कुठलीही सेवा जी आजपर्यंत इथे शिवसेनेच्या माध्यमातून असेल, मग ती आमच्या संस्थेच्या माध्यमातून असेल सुरू झालेली, मग ती नौपाडा रक्षक असेल, त्याला आज 4 वर्ष झाली, रात्री 11 ते सकाळी 6 ही सेवा सुरू आहे निरंतर. मग वी आर फॉर यू ही खरं तर कोविड काळात सुरू झालेली सेवा ही आजही सुरू आहे. इथे सुरू झालेली सेवा कधीच थांबत नसते. याचं कारण शिवसेना ही केवळ निवडणुका डोळ्यात समोर ठेवून काम करत नसते. घोडबंदर येथील विजय गार्डन परिसरात असलेल्या एका जुन्या गृहसंकुलाची एका विकासकाने वाट अडवली, त्यामुळे नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. इमारतीच्या बांधकामासाठी गृहसंकुलाकडे जाणाऱ्या 9 मीटर रस्त्यावरच या विकासकाने अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय. वारंवार विकासकाशी संपर्क करूनही विकासकाने दाद न दिल्याने शिवसेनेचे विभाग प्रमुख रवी घरत यांनी या ठिकाणी जाऊन विकासकाला थेट जाब विचारलाय. 9 मीटरपैकी जेवढ्या रस्त्यावरती विकासकाने अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता तो संपूर्ण रस्ता रवी घरत यांनी मोकळा करून दिल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. घोडबंदर महामार्गावरील आनंदनगर परिसरातील विजय वाटिका ही जुनी आणि मोठी सोसायटी आहे. या सोसायटीमध्ये मोठ्या संख्येने नागरिक राहत असून सोसायटीच्या बाजूला एका नवीन इमारतीचं काम सुरू आहे. मात्र या इमारतीच्या बांधकामासाठी सोसायटीकडे जाणाऱ्या 9 मीटर रस्त्यांपैकी 1 ते 2 मीटर रस्त्यावर अतिक्रमण करून त्या ठिकाणी इमारतींचा प्रवेशद्वार लावण्याचा घाट संबंधित विकासकाने घातला असल्याचा आरोप सोसायटीच्या नागरिकांकडून करण्यात आला आहे. नियमाप्रमाणे सोसायटीकडे जाणाऱ्या 9 मीटर रस्ता ठेवणे बंधनकारक असताना संबंधित विकासकाने सोसायटीच्या रस्त्यावरच अतिक्रमण केल्याने नागरिकांची सुरक्षा देखील धोक्यात आलेली आहे.
या संदर्भात रहिवाशांनी संबंधित विकासकाला जाब विचारण्याचा प्रयत्न देखील केला, मात्र रहिवाशांना कोणत्याच प्रकारचा प्रतिसाद विकासकाकडून मिळालेला नाहीये. या सोसायटीमधील सर्व नागरिकांनी रस्त्याची समस्या घेऊन रवी घरत यांच्याकडे आपली समस्या मांडली. त्यामुळे तात्काळ या ठिकाणी रवी घरत यांनी जाऊन नागरिकांची समस्या जाणून घेतली. संबंधित विकासकाला देखील बोलावून नागरिकांची समस्या त्याच ठिकाणी सोडवली आहे. 9 मीटरपैकी काही मीटर रस्त्यावरती अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने काही घटना घडल्यात. फायर ब्रिगेडची गाडी आतमध्ये यायला अडचण निर्माण होऊन नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली होती, असं देखील यावेळी शिवसेना विभाग प्रमुख रवी घरत यांनी म्हटलं आहे. 9 मीटर ये जो भाग है परिवार वाले रहते हैं सब सोसाइटी में, और यहाँ पे जाने आने के बच्चे छोटे जाते हैं, लेडीज आती जाती रहती है. इसके लिए हम लोग को यहाँ से कम 9 मीटर का रास्ता चाहिए. हमारा गेट बनना चाहिए, इधर से इनका गेट नहीं खुलना चाहिए. सबसे बड़ी बात यही है. और हमारा गेट आगे भी बनना चाहिए, और यहाँ से हम दीवार डालना चाहते हैं, क्योंकि यहाँ पर इनका कुछ भी रहता है हमको दिखाई नहीं पड़ना चाहिए. कोई आता है कोई जाता है वो मालूम नहीं पड़ना चाहिए. हमारे बच्चे यहाँ बैठेंगे, कल वो लोग वहाँ से आके यहाँ बैठेंगे, कोई बैठ रहा है, कोई लेडीज बैठ रही है, क्या कर रहे हैं क्या नहीं, बच्चों के ऊपर असर पहुँचेगा ना. माझं नाव अमिता भुसावळकर. आम्ही इथे 10 वर्षात 2010 मध्ये आलो आहोत. गेल्या 15 ते 20 वर्षांपासून आम्हाला काहीही त्रास नव्हता इथे, आणि आता इथली हिरवळ तर जातेच आहे, आणि प्लस मुलांसाठी पण आमच्या सेफ्टीचा इश्यू झालेला आहे. कारण इथे काय एक्झॅक्टली काय उघडतं आहे याची कल्पना नाही आहे. कोणी म्हणतं इथे लॉजिंग उघडतं, कोणी म्हणतं इथे रेस्टॉरंट अँड बार उघडतं आहे. तर आता आमच्या मुलांच्या सेफ्टीचा पण इथे प्रश्न आहे. सो प्लीज मी सगळ्यांना विनंती करते की प्लीज आम्हाला इथे हेल्प करावी. आज इतका घोडबंदर रोडचा त्रास असून सुद्धा आम्ही इथे राहत होतो, आणि आत्ता जेव्हा सगळीकडे इथे प्रगती होते आहे, मेट्रो येते आहे, तेव्हा ह्या गोष्टी पण येत आहेत. सो प्लीज वी रिक्वेस्ट यू ऑल की याच्यामध्ये बघा, आणि आमच्या मुलांच्या ॲटलीस्ट सेफ्टीसाठी तरी इथे दूसरा काहीही इलीगल बनू. निशा सिंह है, और मेरा एक कंसर्न ये भी है कि सेफ्टी पॉइंट ऑफ व्यू से, और दूसरा जो हमारे प्रेमाइसेस में 300-400 मीटर के अंदर मंदिर है, और दूसरा यहाँ पे मेडिटेशन सेंटर है, और उसके आसपास किसी भी तरीके की ये जो एक्टिविटीज़ हैं, जैसा बोला जा रहा है कि यहाँ पे बार या रेस्टोरेंट इस तरीके का खुलेगा, वो होना नहीं चाहिए. मी विजयवाटिका सोसायटीचा सेक्रेटरी आहे. जेव्हापासून हे काम चालू झालेलं आहे तेव्हापासून आमचे सगळे रहिवासी खूपच परेशान आहेत, कारण सतत इकडे काम चालू असतं आणि काय होणार आहे नक्की याचं खूप मोठं सस्पेन्स होतं. आम्ही 2दा इथे RTI फाईल केला फाईंड करायला की एक्झॅक्टली काय होतं, ती इन्फॉर्मेशन आम्हाला मिळाली नाही. मेन प्रॉब्लेम असा आहे की हा रोड जो आहे हा थोडासा सेक्लुडेड रोड असल्यामुळे इथे संध्याकाळी खूप कमी रहदारी असते, आणि एखादं बार आणि रेस्टॉरंट इथे चालू झालं तर इट इज गोइंग टू बी ए मेजर कन्सर्न फॉर दी रेसिडेंट्स, फॉर द चिल्ड्रन, फॉर द विमेन. कारण संध्याकाळी 7-8 वाजता लोक जेव्हा येतील, मुली येतील, बायका येतील, जेव्हा इथे कुठल्या प्रकारचे लोक असतील ते आम्ही काही सांगू नाही शकत. आणि आम्ही सगळेजण ऑफिसला जाणारे लोक आहोत, त्याच्यामुळे आम्हाला वेळ नसेल या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला. त्याच्यामुळे आम्ही या बिल्डरला अप्रोच केलं. आम्ही त्याला सांगितलं की आपण डिस्कस करू आणि हा विषय सॉल्व्ह करू, पण त्यांनी आमचं बिलकुल ऐकलं नाही. आम्ही त्यांना सांगितलेलं की आपसामध्ये आपण डिस्कस करून काहीतरी मार्ग काढू, पण त्याला आमचं ऐकायचं नव्हतं. पर्याय स्वरूपी आम्ही TMCमध्ये गेलो, आम्ही तिथे कंप्लेंट दिल्या. आम्ही त्यांना कंप्लेंट दिल्यानंतर आता आम्ही रवी साहेबांकडे आलेलो आहोत. आमच्या खूप अपेक्षा आहेत की या विषयामध्ये ते आम्हाला मार्गदर्शन करतील, आम्हाला हेल्प करतील, आणि काहीतरी मार्ग देतील ज्याच्यामधनं आमच्या सोसायटीचा हा जो सेफ्टी कन्सर्न आहे तो सॉल्व्ह होईल. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.